हाय हॅलो फ्रेंड्स. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेतच असतील. तर मी आज तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये या स्वागत करते. हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला समजलंच असेल हा ब्लॉग कोणत्या टॉपिकवर आहे. चला कंटिन्यू करूया. तर आपण ठेच्यासाठी घेणार आहोत मिरच्या. तर आपण बघा इथं आपण खुडलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे, म्हणजे याची डेट आपण काढून टाकलेली आहे. तर हे बघा तुम्हाला मी दाखवते मिरच्या आपण किती घेतल्या ते. तर हे बघा आपण साधारण एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर याला आपण भाजून घेणार आहोत. बघून घ्या तुम्ही, हा मिरच्या साधारण हे खूप दिवस टिकतं. हे तुम्हाला याची मी पुढे स्टोरी सांगते तशी मिरच्यांची, माझ्यासोबत काय घडलं होतं म्हणून. पण तो खराब होत नाही एवढं आहे ते नक्की. चला आपण याला आता भाजायला टाकूया तव्यावरती. मी आत्ताच मिरच्या घेतल्या आणि तवा पण ठेवला आहे गॅसवरती. याला आता आपण इथे भाजायला टाकूया. ते भाजत असताना फुटता पण थोडंसं काळसर पण होऊ द्यायचं आणि फुटत असताना थोडंसं दूर व्हायचं, म्हणजे कारण की त्याचा चटकाही लागतो. एखाद्या वेळेस ती मिरची फुटली तर त्याची बीसुद्धा डोळ्यात जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही आत्ताच पाहिलं की आपण मिरच्या भाजायला टाकल्या आहे. काय म्हणते तू? आधी आत्ताच झोपेतून उठली, तिचा मी मेकअप केला. नाही उठली तू आत्ताच? ओ येते का वरती? त्यांना हाय कर, हाय कर, हाय. तर आत्ताच मी मिरच्या इथे भाजायला टाकलेल्या आहे. तर ते फुटतात, फुटताना बिया पण उडतात. हिला मी आता थोडंसं साईडला ठेवते, म्हणजे बसवते, कारण की ती मी बोलती म्हणून तिला वाटते मी कोणाला बोलती म्हणून ती माझ्याकडे यायली. आणि हे बघा मिरच्या तुम्ही जेवढे पण घेशाल तेवढे ते व्यवस्थित भाजून घ्यायच्या, कारण की कच्चापणा त्याच्यामध्ये राहायला नको. आणि जरी राहिला तरी मी तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस सांगाल काय करायचं म्हणून. आणि याचे 100% चान्सेस आहेत की ते जास्त दिवस टिकतो. साधारण मी म्हणायला गेले तर खरं तर 15 दिवसाच्या वरती सुद्धा तो टिकू शकतो. कारण की माझ्यासोबत कसं घडलं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत मी लग्न झाल्यावरती मला याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण माझ्या सासूने मला बऱ्याचशा काही गोष्टी शिकवल्यात. तिकडचे म्हणजे माझं लग्न जे सासूरवाडी त्या भागामध्ये हा ठेचा बऱ्याचशा प्रमाणात सगळेजण खातात. आत्ताच मी आद्याला म्हणजे मागे बसवून आले समोरच्या रूममध्ये. हा ठेचा आपण सकाळी जर आपले म्हणजे मिस्टरांची जर फर्स्ट शिफ्ट वगैरे चालू असेल तर आपण सकाळी भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो. त्याने अजून भाज्या चविष्ट होतात. तो सगळ्या भाज्यांना आपण तो म्हणजे टाकू शकतो. कोरड्या भाज्यांना खूप सोपं आहे ते टाकायला. काय तुला घेऊ हे मिरच्या बाहेर ना, थांब ना, मी तुला हे देते. हे दरवाजे असं असं कर दर. म्हणजे माझी सासूबाई जे आहेत त्या ॲडमिट होत्या मागच्या वर्षी. आणि माझ्या मिस्टरांना जो टिफिन येत होता तर तो थोडा फिका येत होता, त्यांना तिखट खायची सवय. आणि मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्हाला हा ठेचा घेऊन ये म्हणून. मी माझ्या भावाच्या हाती म्हणजे ठेचा करून पाठवला. साधारण माझ्या सासूबाई 15 दिवस ॲडमिट होत्या. 15 दिवसाच्या वरती सुट्टी झाली पण ठेचा काही खराब झाला नाही. म्हणजे एवढा तो म्हणजे टिकवू शकतो. आपण फिरायलाही जर गेलो तर कुठे तिथं काही खाण्याची वगैरे जर सोय नसली, म्हणजे आपले आवडतीचे पदार्थ त्या भागामध्ये जर बनत नसेल, आपण जे पदार्थ खातो ते, तर आपण हे सोबत घेऊन जाऊ शकतो, म्हणजे जर जास्त दिवस जर जायचं असेल तर. आणि या मिरच्यांना तेल टाकून भाजायची गरज खरं तर नाहीये. कोरड्या भाज्यालाही तुम्ही वापरू शकता आणि तिखट जर वरण केलं तर त्याही सोबत तुम्ही ठेचा खाऊ शकता. साधा ठेचा आहे, गावरान ठेचा, पण त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे जास्त काही वापरणार नाहीये. फक्त तेल, लसूण आणि मिरच्या एवढंच मी वापरणार आहे. फक्त आपण जिथं पण कुठे तो ठेचा बनवून नेणार आहोत तिथे आपण त्याला थोडासाही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. आपला सहसा हात
त्याच्यात आपण तिखट याच्यामध्ये हात लावत नाही सहसा. पण आपण चमचा पण जो आपण वापरणार आहे तो चमचा पण आपण क्लीन करून म्हणजे कोरडा चमचा वापरायचा, पाण्याने ओला झालेला नाही. कारण की पाण्याचा हात लागला 100% तो खराब होणार. त्याच्यामुळं पाण्याचा हात त्याला लागूच द्यायचा नाही, कारण की जेवढे दिवस होईल त्याच्यापेक्षा अधिक दिवसही तो टिकू शकतो. हो. कारण की माझे मिस्टर 15 दिवस घाटीत होते, त्याच्यानंतरही तो ठेचा मी घरी आल्यानंतरही तो खराब नव्हता झाला. हो, मी हिलाच बोलतीये आहे का नाही. हे बघा आमची आद्या कशी वाटली, कशी वाटली आमची आद्या, सांग बरं आद्या, बोल हाय कर, हाय हाय कर ना. लाजू लाजूच परेशान राहती. आमची सकाळी आंघोळ झाली, आंघोळ केली, पावडर आम्ही सगळं अंगाला लावलं, पण मेकअप काहीच केला नाही. मग आता झोपेतून उठलं, मग आम्ही काजळाचे टिपके लावले. बघा बरं आमचे काजळाचे टिपके व्यवस्थित बसले का. डान्स करायचे हो. तसंच मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये तिच्या मैत्रिणींना सुद्धा भेटवणार आहे, तर कंटिन्यू करा. तर हे बघा इथे तुम्ही बघताय की मिरच्या कशा काळ्या काळ्या होऊ लागल्या, म्हणजे भाजून घेतोय आपण त्याला. तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही त्याला तेल लावलंय का, तेल टाकलंय का त्याच्यावरती तव्यावरती, तर असं काहीच नाही आहे. त्याला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे बघा थोडाफार हिरवटपणा राहिलाय त्याच्यावरती. तुम्ही दोडक्याची भाजी, गिलक्याची भाजी, मेथीची भाजी सुद्धा आपण ठेसामध्ये करू शकतो. तसं आपण तेल मिठामध्ये करतो त्याच्यामध्ये ठेसा सुद्धा आपण टाकू शकता. म्हणजे भाजी जर झाली लवकर तर मग भाजी सुद्धा लवकर होते. त्याच्यामध्ये आपण ठेसा टाकून खाल्लं ना तर अजून टेस्टी लागतात. म्हणजे भाजीमध्येच बनवताना ठेसा टाकायचा झाल्यावरती, कारण की जर पहिले जर टाकलं तर ठसका होईल. आणि डांगराची जी चटणी करतो आपण, त्या डांगराच्या चटणीमध्ये सुद्धा मिरच्या कापून न टाकता आपण फक्त ठेसा टाकला ना तर अजूनच इतका टेस्टी होतो ना, खूप टेस्टी होतं. तसं मी अजून म्हणजे डांगराची आपण म्हणजे टाकलेली नाही आहे रेसिपी वगैरे, पण एक सांगते जर तुमची इच्छा असेल तर मी नक्की टाकल. तर बघा ते चौकोन असे ब्लॅक ब्लॅक झालेल्या मिरच्या भाजून आपले झालेले. हे बघा आपण खोडलेलं लसूण घेतलेलं आहे. आता आपण त्या मिरच्यांवरती पण टाकतोय. ते मिरच्यासारखं लसूण पण थोडा जर जास्त घेतला तर अजूनच ठेचा खूप टेस्टी होतो, चवदार पण लागतो. आणि जेवढे दिवस त्याचे जास्त होतील ते अजून मुरतो, म्हणजे खूप टेस्टी लागतो अजून. तो जास्त दिवस जर झाले तर अजूनच खूप छान लागतो. तर आपण जे लसूण आणि मिरची जे घेतलेलं होतं त्याला आपण ठेसून घ्यायचे. तुम्ही खलबत्ता असेल तर खलबत्त्यातही टाकू शकता, नसेल तर ग्लासातही टाकू शकता. मी ग्लासात टाकतीये कारण की मी झाल्यावरती त्याच्यातच ठेवते. काय म्हणते, चला आपण त्याला आता ठेसून घेऊया. ठेसून झाल्यावरती मी त्याच्या पुढची प्रोसेस दाखवते. जर कच्चं काही राहिलं असेल तर ते पण होऊन जातं. तर हे बघा मी आता जो ठेसा ठेसलेला आहे तो ठेसून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे बघा आपण आता इथे चवीनुसार मीठ घेणार आहे. मी घेतलेलं आहे 1 चम्मच, 1 चम्मचला थोडंसं कमी. आणि आता आपण गॅसवरती ठेवणार आहे ते तापायला. कमी गॅसवरती ठेवायचं. कमी गॅसवरती ठेवलं ना म्हणजे ते कडक तापतं, जास्त वेळ तापतं. तर तुम्ही बघू शकता की मी तेल किती घेतलेलं आहे. म्हणजे ठेसाला जेवढा तो ठेसा त्या तेलामध्ये तेवढा मुरल तेवढं तेल घ्यायचं आहे. जास्त घेतलं तरी चालेल थोडंफार,
कारण की अजून टेस्ट लागतो ते तेल टाकल्याने. चला मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल एवढं तापवायचं की जेव्हा आपण ते त्या ठेसावरती टाकू तेव्हा त्याचा आवाज आला पाहिजे कडकडायचा. म्हणजे ते मिरच्या थोड्याफार जळायला पाहिजे. थोडंफार म्हणजे थोडंफार ते जळालं ना ते अजूनही टेस्टी होतं. आणि पुन्हा ते त्याच्यातला जो कस बाकी राहतो कमी म्हणजे तो कुठे काही ठिकाणी कमी भाजलेला राहतो तर तेही व्यवस्थित कवर होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तो ठेचाला आपण कधी पाण्याचा हात लावायचा आणि काही नाही, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो. हां हां. आणि तेल मी साधारण तेवढ्या मिरच्यांना 2 चम्मच तरी घेतलेलं आहे तेल. पळी 2 पळी तरी. तुमच्याकडे पळी म्हणतात की काय म्हणतात ते काही आपल्याला माहीत नाही, पण मी आमच्याकडे इकडे पळीच म्हणतात, म्हणून मी 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि ते ठेवलं आहे तापायला. ते एकदम कडक होऊ देते. ते आता तापता येते. ते तापलं की हे बघा मी तुम्हाला दाखवते. तेल आपण तापायला ठेवलं आहे. तर हे बघा तेल. आणि सगळेच भांडे काळे करत बसायचे नाही. तेल तापायला ठेवलं म्हणजे ती वाटी काळी होऊन जाती. एकच काहीतरी असं असतं घरामध्ये की ते थोडंफार ब्लॅक असतं, तर मग आपण त्याच्यामध्येच तेल तापवायचं. एकच काहीतरी भांडं करून ठेवायचं असं काही तापवण्यासाठी. तुला घालायचं का? हो, तिला घालायचं. कानातलं लंबे, आमचे कानातले टोचून झालेले, आता लंबे लंबे कानातले घालायचे. तर आता ते कडक तापतंय आणि मीठही त्याच्यामध्ये चांगलं करपून जातं त्याच्यामध्येच. तर बघा तुम्ही आता खूप ठिकाणी आपण तो ठेचा वापरू शकतो. जे म्हणजे ज्याच्या घरी डबे असतील, सकाळ सकाळी डबे जात असेल, कोरड्या भाज्या बनवत असेल मॉर्निंगला किंवा आफ्टरनूनला बनवतातच शेवटी, तर कोरड्या भाज्यांना हा ठेचा टाकायचा फक्त. जिरे मोहरी आणि शेवटीला कोथिंबीर लागलं तर फक्त शेंगदाण्याची वगैरे भाज्या कोरड्या टाकून बनवत असेल तर त्याच्यामध्ये काय पाहिजे तुला? हा उचल. हां, फक्त कोरड्या भाज्या आपण ठेचा टाकूनही बनवू शकतो. अजूनही टेस्टी लागतात ते. मेथीची भाजी असो. काय गं अजून काय 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 बनतं सांग बरं. त्यांना सांग बरं, त्यांना सांग काय 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 बनतं अजून. कोरड्या भाज्या, भेंडीची भाजी बनती. पत्ताकोबी नुसतं ठेच्यामध्ये बनवायची, म्हणजे जिरे मोहरी कोथिंबीर ठेचा बस, तेवढं काहीच टाकायचं नाही. बस मग खूप छान लागतं ते. फ्लावर पण तुम्ही बनवून बघा. घरामध्ये काही जास्त नसलं तर आपण ते सुद्धा टाकून बनवू शकतो. आपलं तेल आता तापलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. दिसतोय ना हा ग्लास? चल डिबू, आता आपण काय करू, हा ग्लास इथे ठेवू म्हणजे त्यांना ते दिसत. आणि आपण बाजूला हो बाहू तिथं बाहू तेव्हा आवाज आला ना बघा. चला आपला झालेला आहे आता ठेचा तयार. काय गरम येते? गरम आहे. ठेचा खायचा तुला? ठेचा खायचा? हे घे, हे घाल. तुम्हाला आता मी तो ठेचा दाखवते. ते सध्या तेलामध्ये करपलं म्हणजे थोडं थंड झालं की मी तुम्हाला दाखवते. 5-1 मिनटं तरी त्याला हात नाही लावायचा, कारण की तापलेलं राहतं. तो ग्लास असो, तुम्ही खलबत्ता घेशाल तो पण. आणि अशी लहान लेकरं खूप परेशान करतात, हो की नाही? तुमच्या घरात आहे का लहान लेकरं, लहान मुलं आमच्यासारखे गोड गोड, आहे की नाही? गोड गोड म्हणावं का कडू म्हणावं तेही कळत नाही. हाय कर ना डुबू, त्यांना हाय कर, नाही तर बाय कर. कर ना हाय कर.
आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खरंच आद्याला भेटायला मिळतं इथे. सहसा मी तिला जास्त ब्लॉगमध्ये घेत नाही, पण मी बडबड बडबड म्हणजे बोलती ना, तर मग तिला असं वाटतं की बाबा मम्मी कुठेतरी बोलतीये, म्हणून ती मध्ये मध्ये येते. तिलाही माझं बोलणं ऐकूशी वाटतं. माझं बोलणं आवडतं का गं तुला? हो, बोलणं आवडतं माझं तुला? सांग ना. ते बघ, आवडतं तुला माझं बोलणं? हो का, ठीक आहे. बघा माझ्या आद्याला माझं बोलणं आवडायलंय आहे की नाही, म्हणूनच एवढी मध्ये 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 येते आहे की नाही. ए, तुला आवडतं का सगळ्यांसोबत बोलायला? हो का. चला मी तुम्हाला आता ठेचा दाखवते. तर हे बघा, आपला ठेचा या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण कोरड्या भाजीलाही वापरू शकतो, पोहळण करायलाही वापरू शकतो, डांगराची भाजी असो, पत्तागोबी असो, फ्लावर असो, प्रत्येक गोष्टीला वापरू शकतो. सकाळ सकाळी खूप घाई राहते डब्यासाठी, त्याच्यामुळे मध्ये आपण हाही खूप उपयोगी पडणार आहे आणि लवकर झटपट होतात ह्या ठेच्यामुळे सगळ्या भाज्या, आणि टेस्टी पण लागतात. तुम्ही याचा वापर नक्की करून बघा, आणि फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल. तुम्ही म्हणशाल की आमच्याकडे फ्रीज नाही आहे, तर फ्रीज नसले तरी चालेल, तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकतात. मी पहिले गावाकडे राहत होती तेव्हा मी बंद डब्यामध्येच ठेवत होती, पण ठेचा काही तो खराब होत नव्हता. तुम्ही त्या भाजींनाही यूज करू शकता, तसंच मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे. तर तुम्ही त्याची काळजी घ्यायची की त्याला पाण्याचा हात लागणार नाही, तेवढीच फक्त. फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल, असं नाही की फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, असं काहीच नाही. तुम्ही सगळ्या ठिकाणी कुठे जरी गेले तर ते आपण अशी आपल्याजवळ पर्स वगैरे बॅग सगळं असतं, किती दिवसांसाठी जाऊ द्या, 8-15 दिवसासाठी, तर तुम्ही ते आपण सोबतही घेऊन जाऊ शकतात, भाजी असो भाकरी असो. तर तुम्ही याचा नक्की वापर करून बघा. तर म्हणजे कसा वाटला आमचा ब्लॉग हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो थँक्यू.